वार्षिक परीक्षेचा पेपर देताना 1 वर्षभर त्याला प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा तो पेपर सोपा जातो. बरोबर बरोबर. तुम्ही वार्षिक परीक्षा आल्यानंतर 1 महिना अभ्यास करून सोपा जात नाही. बरोबर. तुम्हाला ही एक गोष्ट सांगतो मी की माणूस चांगल्यापाशी गेला म्हणून चांगला होत नसतो. माणूस कुठं बी राहू दे, माणसाच्या मनात पाहिजे की आपल्याला बनायचं, आपल्याला काहीतरी व्हायचंय, हे लक्षात नाही. मला काहीच दिसत नव्हतं, मी प्रॅक्टिसच करायचो. मी महाडगीसे झालो, उपमहाडकी झालो, मला कधी वाटलं नाही मी महाडकी झालो, उपमहाडकीसे झालो, महाडकी झालो. मला पप्पा काय म्हणायचे, आबी तू प्रॅक्टिस फुल कर, तुला काळा नाही, तू पहिल्यान होऊन गेलेला. काय तू पहिल्यान होऊन गेलेला काळ नाही. सर मी सकाळी 4 टाइम प्रॅक्टिस मी करतो, तुम्हाला खोटं वाटन. जय हिंद जय भारत. आज आपल्यासमोर एक बलदंडे श्रेष्ठीचा पैलवान आहे. हा पैलवान हिंद केसरी आहे, महाराज केसरी आहे, उपमहाराज केसरी आहे, उपहिंद केसरी आहे, इंटरनॅशनलला 4 वेळा जाऊन आलेला आहे. त्याचबरोबर उपहिंद केसरीचा किताब सुद्धा या माणसाने घेतलेला आहे. आणि त्यांचे वडील सुद्धा एक नामांकित पैलवान होते आणि बापाचं स्वप्न होतं की माझा मुलगा हा महाराज केसरी झाला पाहिजे. आणि एक किस्सा आहे त्यांचा, लँड क्रुझरचा काहीतरी किस्सा आहे, ते पण आपण यांच्याकडून जाणून घ्यायचा आहे. तर अशा एका महान पैलवानाकडे आलेला आहे. या पैलवानाचं नाव आहे अभिजित कटके. एक नम्र पैलवान आहे. मी मैदानामध्ये या पैलवानाला पहिले बघितलेलं आहे. आज या महान पैलवानाची थोडी चर्चा करूया. पैलवान नमस्कार. तुम्ही आता एक पैलवान म्हणून हिंद केसरी आहे, इंटरनॅशनल पैलवान आहे, महाराज केसरी झाला असा, बरोबर. तर कुस्तीची सुरुवात आहे ती तुमच्या घरापासूनच झाली का? तुमच्या पिढ्या म्हणतात की 5 पिढ्या तुमच्या कुस्तीमध्ये होत्या असं मी ऐकलंय. हे खरं आहे का? तुमच्या 5 पिढ्या होत्या कुस्तीमध्ये? खरंय. का तर तुमचे पंजोबा पैलवान होते? हा, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी? हा. कसं होतं, आजोबा माझे भाऊ असते, म्हणजे सर्वच आमचं कुटुंब पैलवानकी क्षेत्रातलं होतं. बर. पप्पांची एक इच्छा होती आणि एक खंत होती नाही का, बाबा आमच्या गावात सर्व पिढ्या एवढ्या 4 पिढ्या 5 पिढ्या झालं तरी बाबा कोण महाराष्ट्र केसरी नाही झालं, काय नाही झालं. बर बर बर. पप्पा काय म्हणायचे की बाबा आपण एवढं मंदिर बांधलंय, पण मंदिराला आपण ते म्हणतो ना की कळस नाही बांधला. मग ते पप्पांचे एक डोक्यात होतं, ते स्वप्न होतं पप्पांचं की बाबा महाराष्ट्र केसरी कोण ना कोण झालं पाहिजे आपल्या घरात. मग पप्पा म्हणले होते की मला काय लहानपणापासूनच मला सांगितलं होतं की आधी तुला पहिल्यांदाच व्हायचंय. किती काय सांगितलं? हा. मी लहानपणापासूनच मेहनत घ्यायची माझी इथं. तेव्हा मी इथं प्राथमिक शाळा आहे आपली इथं, मग तिथं जायचो. मग संध्याकाळी आले की पेटी बिटी घे. वडीलच? हा. बर. का तर पप्पा अजून बी शेवट आजारी पडायच्या अगोदर बी 3-4 दिवस अगोदर मला सांगितलं 200-300 जोर मारली होती इथं. हा, तालमीत रोज तालमीत येणार. बर बर. जवळजवळ 32-33 वर्ष झालं कंटिन्यूस तालमीत. हा. बर बर. म्हणजे सकाळी इथून 4ला उठणार, सगळं उरकून. तुम्ही कुणाला बी विचारलं ना पुण्यात की तात्यांचं शेड्यूल कसं होतं, कधी त्यांनी त्यांच्या स्वतःचं शेड्यूल कधी हे नाही बिघडलं नाही, कुठंच नाही. कुणा जाणार बाहेर मैदानला वगैरे कुठंच नाही, मैदान कुठंच नाही. कायम पप्पांनी घर आणि तालीम आणि स्वतःचा कामावर आणि व्यवसाय लक्ष दिलं. मला कायम म्हणायचे की बाबा आधी मी तुझ्या मागं काही 24 तास थांबू शकत नाही, काय नाही, तर बाबा गरिबी लक्ष दिलं पाहिजे. नंतर जर तुझ्या मागं मी राहिलो तर मग घरचं कोण बघणार, काय बघणार. बर बर. त्या दृष्टिकोनाने माझ्या हाताचं ऑपरेशन झालं तर 2013 साली. बर. तेव्हा पप्पांना बरीच लोक म्हणायची की बाबा कधी आधी पहिलं व्हायचा, काय व्हायचा. बर. ती वेळ बी तशी होती ना सर. का तर मला पहिलं हाताला लागलं, ऑपरेशन झालं, का तर मी कशातच काय नाही, त्या हाताचं ऑपरेशन झालं तर माझे. बरोबर. आणि पप्पांची इच्छा तर होती, स्वप्न बी होतं पप्पांचं की पहिलवान झाला पाहिजे मोठा, काय नाही. पण आता एक लोक बोलते तेच की बरोबर. आता कुणाचाही समजा तुमचाही मुलगा आज कुठं कुस्ती क्षेत्रात असू, कोण 4 लोक बोलतेच की आपल्याला की काय चाललंय तुमच्या मुलाचं शिक्षण, काय चाललंय, काय करतो. आता समजा मी पहिलवानकी क्षेत्रात होतो, मला पप्पांना विचारायचे की आबीचं काय चाललंय, तयारी कशी चालली. तेव्हा थोडं पप्पांना वाईट वाटायचं. हा ना, कुणाला नाही वाटणार. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की आपल्या पोरगं आपल्यापेक्षा मोठं झालं पाहिजे, पोरांनी चांगलं आपल्यापेक्षा आयुष्य जगलं पाहिजे, नाव चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक बापाचं स्वप्न असते. बरोबर. जेवढी तालमी क्षेत्रात मुलं येतात, सर्व येतात, सर्वांचं स्वप्न असतं काय, त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न असतं. आई वडिलांचं ज्यावेळेस मुलगा चांगला होत जातो त्यावेळेस आपल्या वस्त्रांची अपेक्षा वाढत जातात. तसं मग तुमच्या आजोबांची किस्से वगैरे तुमचे वडील सांगायचे का? माझे वडील चांगले पैलवान होते वगैरे, असं काही किस्से तुमच्या आजोबांना तुम्ही भेटलाय कधी?
आजोबांना मी नाही भेटलो का तर आजोबी लवकर वारले होते. हा वडील काय सांगायचे का बाबा त्यांच्या कुस्त्या झाल्या होत्या वगैरे, कारण शिवराम दादा तर आणि जुनी आहे. थोडीच पहिलवानगी करायची ना आपली असंच, पण त्यांनी म्हणजे तुमच्या आखाड्या वगैरे साध्या. नंतर पप्पा गेले ना, नंतर पप्पा नंतर मग आमचे भाऊ होते तालमीत. पप्पा कुठे तालमीत होते? शिवराम दादालाच. शिवराम 5वी पिढी शिवराम दादा. आणि जेव्हा मी जायचो तेव्हा जुनी तालीम होती. आणि पप्पांचे 2-3 मित्र म्हणले पप्पांना, राव तुमच्या तालमीचं पार हे झाले असं झाले. मग तेव्हा ती पप्पांनी सगळी आता नवीन तालीम बांधली ती शिवराम दादा. हा. मग पप्पांच्या कुस्त्या कोणाकोणावर झाल्या असं काय तुम्हाला सांगितलं का पप्पांनी? माझ्या बाबा कुस्त्या कोणावर लय जणांसंग झाल्या. कैलास मोळ असतील बरीच, म्हणजे आपले रामसारंग सर असतील तुमचे कोल्हापूरचे. रामसारंग झाली, विचारा ना तुम्ही. बर, हे आजारी पडायच्या अगोदर पप्पा 8 दिवस का 10 दिवस सर आलते इथं भेटले. रामसारंग मला फोन करून सांगितलं, सांगण्यात अभिजित त्या दिवशी आम्ही एवढ्या गप्पा मारल्या, अचानक कसं काय एवढं झालं. म्हणलं सर असं झालं म्हणून. बर, सर माझं बी सारखं बोलणं होतं काय रामसारंग सरांचं. मग आणि कोणावर कोल्हापूरच्या आणि कोणावर झाल्या कुस्ती त्यांच्या? आता बऱ्याचशा मला एवढं सांगता नाही पण बऱ्याचशा लय जणांसंग कुस्ती झाल्या. ओके, मग महाराज चॅम्पियन वगैरे काय होते का पप्पा? नाही. त्यावेळेस मला पप्पा म्हणले आम्हाला कधी खायलाच नाही, थंडाई प्यायला नव्हती. आता बिराजदार मामा, आपले बिराजदार मामा बी शिवरामदादा तालमीत यायचे तेव्हा सवय लढतीला. म्हणजे शिवरामदादा तालमीचा तुम्ही इतिहास बघितला ना तर सगळे जुने पैलवान जाणते मंडळी तिथे यायचे शिवरामदादा. लढती बिडतीला सगळे. तुम्ही कुणाला बी विचारा. बरोबर. मग ते म्हणजे शिवराम दादा मध्ये भरपूर पैलवानची त्याची लढती झाल्या. आणि काय करायचं, पप्पा तेव्हा मेहनत लय मारायची. पप्पा आम्हाला सांगायचे ना, आणि मामा म्हणायचे तेव्हा, बाबा कटके पोटाला पाहिजे खायला, एवढी मेहनत करताय. मग आम्ही म्हणले लिंबू सरबत पे, हे पे, कुठं तेवढं होत. क्या बात आहे. म्हणले आता म्हणले 6 महिन्यांनी, आता एक पॅन्ट घेतली की 6 महिन्यांनी मी शर्ट घ्यायचो. मला तुम्ही वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला बरोबर? 21व्या वर्षी. 21व्या वर्षी महाराष्ट्र झाला. मी 19व्या वर्षी मी महाराष्ट्र केसरीला खेळलो होतो पुणे शहर ट्रायलला. मला हरवलं होतं बरोबर. दुसऱ्या वर्षी मी उपमहाराष्ट्र केसरी झालो 20व्या वर्षी, आणि 21व्या वर्षी मी महाराष्ट्र केसरी बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी लहान असताना 15-16 वर्षाच्या ज्यावेळी तुम्ही असणार तेव्हा सुद्धा तुमचं वजन मला 90 मध्ये असणार तुमचं वजन? लहानपणापासून नाही, म्हणजे मला पप्पा म्हणायचे मम्मीला चांगलं खायला घातलं होतं का तर मी चांगला व्हावा म्हणून असं होतं. त्यामुळेच म्हणजे वजन तुमचं 12-13. आणि लहानपणापासून मला पप्पा हाणून मावून सगळं खायला घालायचे. मटन वगैरे? मटन नाही, सगळं ज्यूस बीस हे ते. मटन मी जाता नव्हतं लय खात, पण मला मला थंडाई पहिली कधी आवडत नसायची. आता लहानपणी काय थंडाई पहिली उलटी हो मला पद पाजायची. म्हणजे अशा काही गोष्टी लय झाल्यात. म्हणजे नंतर एक वेळेस काय झालं, प्रॅक्टिस वाढत गेली, समज येते तशी मला समज येत गेली. नंतर मला पप्पांनी कधी बोलले नाही, काय नाही, मग मनानेच मेहनत लय करायला लागलो. मग तुम्ही बैठक किती मारायचं त्या काळात? म्हणजे तुम्ही जे फॉर्म मध्ये आला असता त्यावेळी बैठक वगैरे? मी बैठक कधी मारलेली नाही. पहिलं अंकित मी एक बी बैठक मारली. बैठक मी कधी मारली, माझ्या हाताचं ऑपरेशन झालं त्यावेळेस मी 1.5 तास बैठक मारायचो फक्त. ती बी किती दिवस मारली असेल, एक 1.5 ते 2 वर्ष. का आता हाताचं काय करायचं नव्हतं मला. का आता माझ्या हाताला लागलं ऑपरेशन झालं, तालमीत कुणालाच लागलं नव्हतं. त्या काळात अशी इंजुरी बी एवढी मेजर होत नव्हती ना तेव्हा. म्हणजे आता एक फॅट आलं की 7-8-10 वर्षात की हे लईच म्हणजे फॅट आलं ऑपरेशनचं, हे ते लिगामेंट पहिले काहीच नव्हतं. आता आमच्या तालमीतच मला कोणी सांगितलं मी ऑपरेशन झाले म्हणून. आता ऑपरेशन म्हणजे बॅस वाटायचे ना, किंवा ऑपरेशन म्हणजे काय. आता म्हणजे समजा आता तालमीतल्या पॉईंट जेवढे होत्यात बाबा, एखादा म्हणतो डॉक्टर कोणा, मी म्हणतो बाबा करून टाक. का तर मला ऑपरेशन सांगितलं होतं, मी बिहेवियर 1 वर्ष माझे तसेच गेले वायाला. मग नंतर थांबली होती 1 वर्ष तुमची? मी 6 महिने रेस्ट म्हणजे का घ्यायचो की बाबा होईल बरं. 6 महिन्यात माझं 7 ते 8 महिन्यात माझं सक्सेस नाही झालं. त्याच्यानंतर मी ऑपरेशन केलं, आणि ऑपरेशन केल्यानंतर मी 13-14 महिने मी रेस्ट घेतली, काहीच नाही केलं. का हात नव्हता. जायचं का? मी जवळजवळ 6 महिने घरीच होतो. मग मी तालमीत गेलो. तालमीत गेल्यानंतर मग एकदा माणसाचा बॅड पॅच असला म्हणजे वाईट दिवस असले, तुम्ही एकदम चांगल्या लेवलचं पैलवान होणार होता, स्वप्न मोठी होती, अचानक लागलं, तुम्ही घरात बसला, तुम्हाला दुःख झालं नाही परत असं मी महाराज केसरी होईन हे स्वप्न तुमच्या मनात होतं का हाताला लागल्यानंतर सुद्धा? तो प्रश्न तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कसं तसं जेव्हा लागतं सगळं मनाला वाटतं, मनाला बी वाटतं, कुणाला बी वाटतं की बाबा आपण तिथं पुचू शकत नाही. पण कसं असतं,
जर आपण डिसिप्लिन जर पाळा ना आयुष्यात, डिसिप्लिन आयुष्यात तुम्ही कधी बघा, जी माणसं मोठी झाली काय त्यांनी डिसिप्लिनच पाळायला आहे. कोण पण असू दे, कुणी असू दे. बरोबर. मी साक्षात अजून मी डिसिप्लिन पाळतो. मी अजून नेम तोडत नाही. नेम तोडत नाही म्हणजे निसर्गाचे नेम असतात पहिलवानकी क्षेत्रातले नेम. माझ्या हाताला लागल्यानंतर मी खूप पहिलं, आता मी तुम्हाला मगाशी उत्तर दिलं, तुम्ही मला प्रश्न विचारला होता की बाबा कसं, की बाबा माझ्या हाताला लागल्यानंतर पप्पांना विचारायचे की आबीचं कसं काय हाताला लागले ऑपरेशन, अजून तो कशातच काय नाही, काय करण काय नाही. का तर ती सिच्युएशन तशी होती, विचारतोच ना माणूस. बरोबर. मग नंतर मी जशी प्रॅक्टिस केली, हळूहळू रनिंग करायचो, एक दिवस बैठक मारायचो, एक दिवस फुल रनिंग करायचो. इतकी रनिंग करायचो ना, मी प्रॅक्टिसला गेलो ना, माझं एकच असंच की फुल पोट बघून मेहनत करायची. बरोबर. आता मला पप्पांनी कधी डाईटचं कमी नाही केलं, काय नाही, मला म्हणन ते होतं खायला प्यायला. माझं एकच होतं की बाबा माझं वडील मला जे म्हणन ते मला देतात, तर आपण कशात कमी पडलं पाहिजे. पप्पांचं एकच स्वप्न होतं की बाबा तू मार्गदर्शी होऊन, तुम्हाला माहित होतं ही बरी होणार माझी एक दिवशी, इंजिनियर मी खेळणार परत, असं तुम्हाला माहित होतं का? तर मला तेच काम दिलं ना पप्पांनी. आणि जर मला माझ्या मनालाच लाज वाटायची नंतर जर मी ते नाही काम केलं तर मग माझ्या आयुष्यात काय उपयोग हे वाटायचं. 100% वाटायचं ना. हे आजच्या पैलवानांना महत्वाचं आहे की तुम्ही फोकस राहायला पाहिजे. आता ह्या माणसाला आराम होता, घरचं सगळं मिळायचं, नाही केलं तरी सगळं चाललं असतं, घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती, पण नाही, बापानं सांगितले आणि ते बापाचं स्वप्न माझ्या पूर्ण करायचं. म्हणून जखम झाल्यानंतर सुद्धा 1.5 वर्षांनी प्रॅक्टिस सुरू करून मला वाटतंय तुम्ही महाराज केसरी झाला. बरोबर. तुम्ही ज्यावेळी महाराज केसरीच्या अगोदर ज्यावेळी तुम्ही डाईट तुमचा जे होता, ते दिवसात थंडाई किती घ्यायचं सर? दिवसाची थंडाई मी किती घ्यायचो सर तुम्हाला खरं सांगा, सकाळी अर्धा लिटर प्यायचो, संध्याकाळी अर्धा लिटर. अर्धच फक्त? हा. ज्यूस, माझ्या ज्यूसचे 2 टाइम ज्यूस असायचे. माझं मोसंबीचा ज्यूस असायचा, सफरचंदचा असायचे, बरेच प्रकारचे. मी तुम्हाला खोटं वाटन, तुम्ही म्हणसान की मी सकाळी एकच चपाती खायचो सर, एकच फुलकी आपली, थोडासा भात खाल्ला तर खायचो. आता मी जेवत बी नव्हतो, संध्याकाळी एक नॉर्मल जेवायचो. आणि नंतर आहे ना काय होतं सर, जर तुमचा डाएट चांगला असला, तुमची प्रॅक्टिस चांगली असली, तुमची रेस्ट चांगली असली, बरोबर, मेन गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात ध्येय असलं ना, तर ह्या जगात अशक्य काहीच नाही. होऊ शकते कुणाला पण 100%. काय सांगता तुम्ही? एक साधारण आता एक पैलवान गरीबाचा आलाय, म्हणजे स्वप्न आहे मला मोठं व्हायचं आहे, होऊ शकतो ते पैलवान मोठा? 100% होऊ शकतो. तुम्हाला मी खोटं बोलत नाही. का होऊ शकत नाही? तुम्ही का म्हणता का होऊ शकत नाही? मला तुम्ही एक कारण द्या ना. मग आता डोपिंग पोरं बरबाद व्हायला लागलेत सर. डोपिंग कधी घेतो माणूस? हा, कधी घेतो डोपिंग? मला व्हायचंय म्हणून घेणार ना? नाही नाही, मग हे चुकीचं बोलता तुम्ही. डोपिंग माणूस कधी घेतो की बाबा त्याच्या मानसिकतेमध्ये विचार की आहे की बाबा हे मी घेतल्यानंतर मी चालणार आहे, पण ते नाही सर. व्यायामच तुमचं काय जे घडणार तुम्ही ना, तुमची मेहनत आणि प्रॅक्टिस आणि व्यायामच असतो. यस, बरोबर बरोबर. उद्या तुम्ही कोणी चाललेला असते त्याला डोपिंग दिलं, तो कुणाला येऊन मला पाडू शकतो का कुणाला पाडू शकतो? तुम्ही सांगा बरं. बरोबर बरोबर, पाडणार नाही आहे का? नाही. तुम्ही मला एक सांगा, काहीच नाही. डोपिंग तुम्ही, मी सांगतो ना, फक्त मनाच्या समाधानासाठी डोपिंग आहे. हा, मनाच्या समाधानासाठी डोपिंग. माणूस, मी मगाशी तुम्हाला एकच शब्द दिला, माणूस डिसिप्लिन मध्ये जर नाही राहिला ना, ह्या मार्गे जातो माणूस डोपिंगच्या. माणूस डिसिप्लिन पाहिजे. अहो, मला तुम्हाला खोटं वाटत नाही, मला काहीच दिसत नव्हतं, मी प्रॅक्टिसच करायचो. मी महाडगीसे झालो, उपमहाडकी झालो, मला कधी वाटलं नाही मी महाडगी झालो, उपमहाडगीसे झालो, महाडगी झालो. मला पप्पा काय म्हणायचे, आबी तू प्रॅक्टिस फुल कर, तुला काळा नाही, तू पहिल्यान होऊन गेलेला. काय तू पहिल्यान होऊन गेलेला काळा नाही? सर, मी सकाळी 4 टाइम प्रॅक्टिस मी करतो. तुम्हाला खोटं वाटन? 4 टाइम? हा, 4 टाइम. माझ्या बॅचची जेवढी मुलं आहे तुम्ही सगळ्यांना विचारा, सगळ्यांना विचार. मी अजून बी नीट वागतो. मी तालमीतल्या पोहायला लावी कायम, जो चुकीचा वागत असेल त्याला मी डायरेक्ट शेता म्हणतो, बाबा तू तालीम सोडून दे. हे मी नेम तयार केलेले नाही, हे आपल्या परंपरेचे नेम आहे, कुस्तीचे नेम आहे. बरोबर. त्यामुळे आई बापाने तुम्हाला कायसाठी ठेवलंय? तालमीत कोणच्या आईने ठेवलंय? बरोबर की, बरोबर की. काहीतरी मुलगा काही ते झाला पाहिजे. आणि जर तुम्ही आलाय कुठं पुण्यात फिरताय इकडं तिकडं, काय तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय, चुकीच्या गोष्टी शिकताय, तुमची संगत पुन्हा संग काय, तुम्हाला फळ कसं काय ना? मला एक सांगा ना. बरोबर. त्यामुळे संगत पण चांगली पाहिजे. संगत बी चांगली पाहिजे. मेन गोष्ट पहिलं की क्षेत्रात जोडीदार करायचे नाही, ज्यादा जोडीदार करायचे नाही. हे ऐका, ही फार मोठी गोष्ट. आणि जोडीदार का करायचे नाही एक सांगतो तुम्हाला. आता समजा आपण दोघं दोस्त आहे,
बरोबर. तुम्ही काय म्हणणार, चला आधी लग्नाला, चला आधी इथं काय का आम्हाला. तुमच्या संग मी गेलो, तुमची प्रॅक्टिस दिवसभर बुडती, माझी प्रॅक्टिस बुडती. ह्यानी काय होतं, एक दिवस 2 दिवस पहिलवानाची प्रॅक्टिस बुडती ना, 15 दिवस मुलं मागं जाते. काय सांगताय, एक दिवस बुडली तरी 15 दिवस मागं जातोय? 100%. एक दिवस जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही ना, हा नियमाने तुमची रेस्ट आहे ना, त्या दिवशी ठीक आहे. तुम्हाला आता आमच्या तालमीत गुरुवारी आहे, रविवारी रेस्ट हा कशासाठी असतो? प्युअर रेस्ट, झोपलंच पाहिजे, आराम केला पाहिजे शरीराला. ह्याच्यासाठी का, तर आपलं 8 दिवस बॉडी कशी चालली पाहिजे ह्यासाठी असतो. हा, जर तुम्ही त्या रेसच्या दिवशी भना फिरल्या, कुठे गेला, चुकीच्या मागणी काय केला, तुम्ही म्हणता हे डोब बी, आणि मग परत तुम्ही येणार, आली ही स्पर्धा आली 1 महिन्यावर, आली 1.5 महिन्यावर, मग त्या माणूस काय करतो, घे डोब, आलो ताना. असं नसतं. वार्षिक परीक्षेचा पेपर देताना 1 वर्षभर त्याला प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा तो पेपर सोपा जातो. बरोबर बरोबर. तुम्ही वार्षिक परीक्षा आल्यानंतर 1 महिना अभ्यास करून सोपा जात नाही. बरोबर. मग तुम्ही काही बी कोणत्याही मार्गाला जाऊ शकतो माणूस, त्यासाठी मग कॉपी करणार, मास्तराच्या पाया पडणार की मास्तर मला पास करा. मग ते कसं असतं, मग ह्या मार्गाने निवडलं, त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात असू, त्यासाठी तुम्हाला एकच सांगितलं, मेहनत आणि मेहनत. क्षेत्र कोणचं बी असू द्या. बघा, हे एक पैलवान सांगतोय, आता पैलवान मला वाटते महाराज नाव ठेवायला पाहिजे, अभिजित कटके महाराज ठेवायला पाहिजे नाव या महाराजाचं. हे ऐकलं तर माणूस सुधरू शकतोय, असे व्यक्तिमत्व अभिजित कटके वस्तात आहेत. पैलवान, तुमचा तर तुम्ही खुराक जे तुमचं सांगितलं की तुम्ही अर्धा लिटर थंडाई घ्यायचं, बरोबर. तुम्ही ज्यावेळी महाराज केसरीची स्पर्धा पहिली खेळला, बरोबर, पहिल्या महाराज केसरी तुम्ही बाहेर आला की तुम्ही डायरेक्ट महाराज केसरी फायनलच तुम्ही खेळला, म्हणजे महाराज केसरी गटातच खेळला होता तुम्ही महाराज चॅम्पियन गटात काही खेळला नाही कधीच. मग पहिल्या वेळी तुम्ही उपमहाराज केसरी ज्यावेळी झाला त्या तुमची कुस्ती कोणाबरोबर झाली हो पहिल्या वेळीची, जिथं तुम्ही हरला तुम्हाला फायनलची कुस्ती झाली का? सगळ्या कोणाकोणा झाल्या सांगा. माझी पहिली कुस्ती मला वाटतं 2016 गंगावीस तालमीच्या अण्णा कोळेकर संघ झाली. अण्णा कोळेकर, हा बर. दुसरी कोण रायगडचा होता. तिसरी कुस्ती आपले माऊली जमदाडे संघ झाली. आमचं माऊली जमदाडे, बर बर. चौथी कुस्ती मला वाटतंय समाधान पाटील सोलापूरची. समाधान घोडके का पाटील? पाटील, बर. समाधान पाटील, बर. आणि त्यांनी विकास जाधवला हरवलं तेव्हा. म्हणजे हिंद केसरी विकास जाधव? नाही, आपले उपमहाडकसी काय माहिती नाही का विकास जाधव, बर. तेव्हा हरवलं होतं. बर. मग त्यांना मी हरवलं समाधान पाटला. आणि मग परत सागर बिराजाची माझी कुस्ती आली ती मॅटवरनं फायनलला. फायनलला? हा, मॅटवर ना, बरोबर. मॅटवरनं, बर बर. आणि मग महाराष्ट्र केसरीची फायनल विजूभाऊ संघ झाली, चौधरी आपली. मग ज्यावेळी सागर बिराजाचा संघ तुमची कुस्ती आली, बरोबर, बिराजदार मामाचा मुलगा, वेगळं प्रेशर होतं का हो तुमच्यावर त्या कुस्तीचं खेळताना? नाही, प्रेशर तर काही नव्हतं, पण कसं होतं की मामा सारखे म्हणायचे की बाबा एक ना एक दिवस आपलीच फायनलला आहे कुस्ती म्हणून, म्हणजे नाही का बोलताना म्हणायचे. आमचे वस्ताद होते ना भरत मस्के, त्यांना कायम म्हणायचे काही दिवसांनी आपलीचे 2 फायनल म्हणायचे. आणि तो शब्द वाजत मला आठवला त्यावेळेस की नाही का बाबा मामा म्हणले होते एक ना एक दिवस कुस्ती येईन म्हणून. ते तसं झालं. बर. मग तिथं सागर बिराजदार झालं, त्यांना तुम्ही हरवलं. आणि मग फायनलला तुमची विजय चौधरी DYSP आता आहेत ते. बरं, काय झालं ती कुस्ती, कशी झाली कुस्ती? ती कुस्ती 2-1 मला हरवलं होतं त्यांनी. त्यांची 2 तुमचा 1 पॉईंट. मग गोष्टी टकरीच झाल्यात ना ती कुस्ती? का तुम्ही नवीन दमाचं म्हणजे अनुभव नव्हता, त्यांना अनुभव जास्त? का तर मी स्पर्धा बी ज्यादा लई खेळलो नाही ना. माझ्या अख्ख्या म्हणत असेल तर माझ्या अख्ख्या पैलवानकीचे लय झाल्या 25 स्पर्धा, 20-25 लय झाल्या, कमी बसते पण 20च्या आसपास एवढ्या स्पर्धा खेळा. मग विजय चौधरी पैलवानांच्या बरोबर ज्यावेळी तुमची कुस्ती ठरली किंवा लागली फायनलची कुस्ती, त्यावेळी एक वेगळं प्रेशर होतं का नाही? थोडी भीती पण असणार की तुमच्यात की बाबा मोठा पैलवाना जर आज कार्यक्रम केला तर मी कायमचं माझं गदा माझ्याकडे आली, हे तुमचं होतं, बरोबर. त्यावेळी काय झालं, कशी झाली कुस्ती तुमची? म्हणजे खेळताना कसं तुम्हाला अनुभव काय आला? काय नाही अनुभव तर मी तर पहिल्यांदाच महाटकीची खेळ होतो, आणि तेव्हा तर मला वाटतं माझी 5वी स्पर्धा असेल. माझ्या पैलवानगीच्या 6व्या क्षेत्रातली 5वी स्पर्धा मला वाटतं ती असेल महाटकीची. बर. आता मी एक ज्युनियर नॅशनल त्याच्या अगोदर खेळ होतो, बरोबर. एक इथं युवा महाटकीची असेल, आणि तुम्हाला सांगतो एक 2 जिल्हास्तरीय स्पर्धा असतील, ह्याच खेळूनच मी तिथं गेलो.
5व्या स्पर्धेला मी जवळजवळ, पण मला तेव्हा बी अनुभव एवढा नव्हता. बर, मग चौधरी पहलवानांच्या बरोबर झाली तर त्यांनी तुम्हाला हरवलं. पण ज्यावेळेला तुम्हाला हरवलं त्यावेळेला तुम्हाला वाईट वाटलं का? वाटायला माझी आता महाराज केसरी गेली आता हातातून गदा, ह्याची तुम्हाला खंत वाटली का हो त्यावेळी? कसं असतं, ज्या दिवशी आपण हातो त्या दिवशी काय वाटत नाही, पण जरा एक 8-10 दिवसानंतर चालू होतं नाही का वाईट वाटलं. मला चांगलं आठवते 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर ते अधिवेशन होतं हा वाजचं. हा, तिथून पुढे मी हरलो का की लगेच मी तयारी चालू केली ती पुढल्या वर्षी 2017ची. लगेच चालू केली. पण घरात आल्यावर पप्पा काय म्हणले? तात्यांचं काय बोलणं होतं तुम्हाला? तात्यांचं काय सांगणं होतं? काय नव्हतं, मला काय बोलले नाही, फक्त म्हणले आधीचा थोडी चालून कुस्ती करायला पाहिजे होती असं तसं. एवढंच म्हटलं त्यांना? हा, बस एवढंच म्हटलं. हा, मी दुसऱ्या दिवशीपासून लगेच सुरू केलं, पुन्हा प्रॅक्टिस चालू केली ती. म्हणजे मी फिरलो नाही कुठं नाही. मग 17च्या महाराष्ट्र केसरीला कोणाबरोबर झाली तुमची कुस्ती? किरण भगत फायनल. हा, काय झाली ती कुस्ती? ती कुस्ती किरण भगत पण म्हणजे दमाचा आणि चांगला पैलवान, मोठा कोंडी डावाचा स्पेशलिस्ट. ती कशी झाली कुस्ती? काय झालं? मी तुम्हाला सांगतो ना, 1 वर्षापूर्वीपासूनच मला माहिती होतं ना की कोण कोण महाडर गिसेल घेणार आहे. मी सर्वांचा अभ्यास केला. बर म्हणजे बरं. हा, ते कसं असतं जरा थोडं महाडगिसी मला तर असं वाटते, पण मी अजून ज्यादा पहिलं आता नंतर मला कळायला लागलं की बाबा मी अजून पुढे लई स्पर्धा खेळायला पाहिजे होत्या. स्वप्न का तर बरोबर, स्वप्न महाडगिसी ठेवावं नाही का तर महाडगिसी नाही, स्वप्न कायम आता इथूनच्या सर्व पहिलवानांना मी कायम सांगत होतो स्वप्न मोठी ठेवा. म्हणजे कोणतं ठरलं? एका पैलवानानं कुठलं स्वप्न पकडलं पाहिजे सांगा? ऑलिम्पिकला जायचं स्वप्न पकडलं पाहिजे? 100% पकडलं पाहिजे. ऑलिम्पिकला जायला का नाही पकडलं पाहिजे? महाराष्ट्र पैलवान कसं काय जाऊ शकतो ऑलिम्पिक मध्ये? का नाही? 1972 आमचे आडकर वस्तात गेले. 1972 नंतर आज 54 वर्ष झालं, अजून एक सुद्धा पैलवान आमचा महाराष्ट्र आपलं ऑलिम्पिकला गेला नाही. तेच म्हणतो ना मी, कसं काय जाऊ शकतो? 100% जाऊ शकतो. केल्यावर का नाही जाऊ शकत? कुस्ती मेहनत केल्याशिवाय का नाही जाऊ शकत? ह्यांच्या डोक्यात आपली हवा कुस्ती ना एकदा इंटरनॅशनल. आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना, मी महाडगीस झाल्यानंतर मला असं वाटलं की बाबा एक पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं. मी स्वतः डिल्ला पडलो होतो कुस्ती मेहनत करायला. बर, हा, मी ज्या मागच्या प्रॅक्टिसमुळेच मी 2 वर्ष चाललो पुढं. बर, मी मनाची प्रॅक्टिस केली नाही, जी मी प्रॅक्टिस करत होतो महाडगीस. तुम्हाला मी काय म्हणलं आता, 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2016च्या दरम्यान मी हरलो महाडगीस फायनल. ज्या ती मी त्याच्या अगोदर जी प्रॅक्टिस केली ती जर मी 2 वर्ष केलो असतं ना, तर मला माहिती आहे ना मी इंडियाचं सगळं हरलो नव्हतं. माझ्याकडे सगळं होतं. माझ्याकडे स्पीड होतं, पावर होती, स्टॅमिना होता, सगळ्या गोष्टी होत्या. नंतर मी मनाने केलं नाही, काय नाही. आणि मी ठरवलंच होतं ना की 25-26 वर्षी ठरवायचं. मला पप्पांनी सांगितलं होतं ज्यादा दिवस पहिलं करायचे ना, आधी 25-26ला आपलं लगेच. मग तुम्ही मला एक सांगा, मग तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला 17ला, हिंदी केसरी कधी झाला? त्याच्यानंतर झाला का पहिले झालता हिंदी केसरी? महाराष्ट्र केसरी मी झालो 17ला. मी 2017 मार्चच्या सनसगावला आपले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून ती हिंद केसरी स्पर्धा आयोजित केली ती. बरं, लगेच पुढच्या वर्षी? बरं, 3च महिन्यांनी. बरं, मी फुल तयारीतच होतो. मला त्यावेळेस जवळजवळ आम्ही 5 का 6 जण खेळलो होतो. कुठे तुमच्या शिवराम दादाची का पुण्याची? नाही, मी एकटाच होतो. शिवराम दादा तालमीत पहिलं म्हणजे तो मीच होतो ना. बरोबर. सगळं आमच्या तालमीला बी म्हणायचे ना कोण आहे तिथं काय आहे. बरोबर. अजून बी लोक म्हणायचे नाही का. बरोबर. जवळजवळ मी तेव्हापासून जवळ दरवर्षी 4-5 मेडल आमच्या तालमीत येतात. आता आमच्या तालमीचं नाव बी नव्हतं, पण जुने पैलवान चांगले होते. शिवराम दादा तालमीचं नाव मोठं होतं. तेच म्हणतो ना, मध्यमांच्या काळात मध्ये आमच्या तालमीला सगळी नाव ठेवायची. का तर मी खरं तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये म्हणतोय, खरं ते खरंच बोलतोय. बरोबर. काय तिथं काय मला ते एक तर होऊनच दाखवायचं होतं की बाबा तालमीला नाव ठेवतात ना आपले, होऊनच दाखवू. माझ्या वेळेस मी जेव्हा माठ गेलो तेव्हा 10 ते 15 पोरं होती तालमीत फक्त. बापरे. मी लढतीला बी आर्मीत जायचो, गोकुळ असला जायचो, तेव्हा माझी लढत व्हायची. पण मी शिवमदादाला जायचो. तुम्हाला ही एक गोष्ट सांगतो मी की माणूस चांगल्यापाशी गेला म्हणून चांगला होत नसतो. माणूस कुठं बी राहून दे, माणसाच्या मनात पाहिजे की आपल्याला बनायचंय, आपल्याला काहीतरी व्हायचंय, हे लक्षात आहे. जर ते असेल तर काय कुणीच विकू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, माय शिवमदादा तालमीत तुम्ही कुणाला विचारा कोण होतं? कोणच नाही, कुणीच नव्हतं. मी एकटाच कुस्ती मेहनत करायचो, मी एकटाच. बापरे. मग जोड खेळायचं कोणाबरोबर? महाराष्ट्र केसरी आजपर्यंत शिवमदादा तालमीत उपमहाराष्ट्र केसरी फक्त संदीप बागुजे झाल्यात. बारगुजा. हा, नाही तर नाही. निलेश खाटाटे असते. आणि तुम्हाला सांगतो माझ्या बॅचच्या आसपासचे सांगतो, निलेश खाटाटे एक असते. 97ला गोल्ड होतं त्यांचं औरंगाबादच्या अधिवेशनला. चंद्रदादा पाटील महाटकी जल देतावा.
विक्रम लाटा असत्यान, त्यांचा बी 96ला थर्ड होता. त्याच्या अगोदर परत आमचे सुनील कटके असन, मेघराज कटके असत्यान, परत आमचे बंधू आमदार माऊली आबा कटके असत्यान, ऑल इंडिया चॅम्पियन आहे. तुमचे बंधुराज चुलत भाऊ? हा चुलत भाऊ, चक्का चुलत भाऊ? हा चुलत भाऊ. अरे वा अरे वा, बर बर बर. म्हणजे ते इंटरनॅशनल ना, ते नॅशनल इंटरनॅशनल आहे कॅडेटला. अरे वा अरे वा. घरात कुस्तीचा वारसा हा पूर्ण मागणं चालत आला. त्यांचे वडील बी चांगले पैलवान. म्हणजे असं म्हणजे आमच्या क्षेत्रात आमच्या कटके घराण्याचं नाव म्हणजे 6व्या क्षेत्रात आहे असं नाही. म्हणजे पैलवानकी क्षेत्रात आहे, राजकारण क्षेत्रात आहे. अजून काय पाहिजे तुम्ही मला सांगा ना. आता एवढी मोठी गदा घेतल्यावर कशाला कोण हे करते? चांदीची गदा एवढी मोठी असल्यावर कोण काय करणार बाबा? नाही तर डोसक्यात गदा दाड करून, बरोबर ना? हा जोक झाला. वस्ताद, ज्यावेळी हिंद केसरीला तुम्ही आता गेला, बरोबर, पुण्यात हिंद केसरी होती. पुण्यात असल्यामुळे ते एक बर्डन होतं का नाही, की बाबा पुण्यात आपण हिंद केसरी खेळतोय, जर इथं पडलं तर सुद्धा अपमान आहे, जिंकलं तर काय सन्मान मोठा मिळणार. मग त्या हिंद केसरी स्पर्धेला तुमचं कुणाकुणावर कुस्त्या झाल्या आणि कशा कशा झाल्या? हिंद केसरीचं काय तुम्हाला सांगतो मी. बाहेरचे पैलवान आलते का? हा, मग सगळे टॉपचे पैलवान होते तिथं, ऑल इंडियाचे. ऑल इंडियाचे. सुमित कुमार, बर, तुम्हाला सांगतो जोगिंदर, ऑलिम्पिक बर जोगिंदर, तुम्हाला सांगतो किशन भैयापुरी आहे, मी हरवलं. परत तुम्हाला सांगतो नाशिर, जवळजवळ 4-5 मला होते 6-7 हिंद केसरी खेळले होते त्यावेळेस. नवीन आसन आपल्या महाराष्ट्रातून मी होतो, किरण बघत पैलवान होते, माऊली जामदाडे होते, सागर बिराजर होते, आम्ही 4 जण खेळत होतो. बर बर बर. मग शेवटी फायनल तुमची कोणाबरोबर झाली? सुमित संघ झाली ना. सुमित ऑलिम्पिक गुरु सुमित संघ. बर बर. मग ती कशी झाली हो? 9-2 हरवलं मला. अनुभवी पैलवान ना. उप हिंद केसरी झाला त्यावेळी तुम्ही? हा, उप हिंद केसरी झालं. आणि दुसऱ्या वेळी हिंद केसरी झाला त्यावेळी कोणा कशी झाली? कोणावर पस्त्या? तेव्हा मी हैदराबादला सोमवीरला हरवलं होतं. सोमवीरला? हा, सोमवीरला हरवलं आणि तिथे हिंद केसरी झाला. सोमवीर सुद्धा ऑलिम्पिकचा पैलवान? कॉमनवेल्थ गेम्सला आहे ना मिळेल. बाबा. मग ही त्यांच्या संघ कुस्ती खेळताना, आता मी मगाशी, मला माफ करा, मी एक शब्द तुम्हाला वापरला की महाराष्ट्राचा ऑलिम्पिकला कसा जाईल. 1972 आडकर वाजतात गेले, त्यानंतर काही गेला नाही. ह्याचा अर्थ आमचा हा होता बोलण्याचा साहेब, की आपले पैलवान हे पुढे जात नाहीत, कारण आपले पैलवान हे लिमिटेड राहतात. म्हणजे जसं आता तुम्ही तरी कमीत कमी हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, उप हिंदी केसरी झाला, इंटरनॅशनलची तुम्ही 4 वेळा जाऊन आला. पण एक महाराष्ट्र चॅम्पियन जर झाला, बुलेट एक घेतली, तर दुसरी तर करतच नाही अभ्यास, व्यायामच करत नाही. असं लय मुलांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आता हेच माझं सगळं म्हणतंय आणि खेळायचं बंद करतंय. ह्याबद्दल तुमचं मत काय? ह्या पोरांना तुम्ही काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्या पोरांनी कसं व्यायाम केला पाहिजे? कालचे दिवस बघून आपण प्रॅक्टिस केली आणि आज आपण चांगल्या लेवलला गेलो, चांगली पदं भेटली आपल्याला, आपण लगेच विजयाने होऊन जायचं नसतं. बरोबर, हे लक्षात ठेवा. कारण आपण मागं बी बघायचं असतं की आपण काल काय होतो ना आज काय होतो. बरोबर. आज आपल्याला पद आलं म्हणून आपण बदलायचं नाही ना. काय आज त्या पदावर कुणी बी असो, कुणी पदावर कायम राहत नाही, कायम कोण ना कोण चांगली येतात. म्हणजे पद बदलणार आणि एखादं चांगल्या आता जवळजवळ मला मी सिनियर नॅशनल मेडल घेतलं तेव्हा सिल्वर मेडल आलं माझं. जवळजवळ 48 वर्षानंतर सगळी मला म्हणली की सुपर हेवीला महाराष्ट्राकडून मेडल आले. जावा 2000 मला सांगतो तुम्हाला, 2017ला मी पहिलं सिनियर नॅशनल गोंडाला, तेव्हा मला सुमितने हरवलं. मला जवळजवळ सुमितने 4-5 वेळा हरवलं इंडियात फायनलला. का तर सुमितचा कार्यक्रम केला? नाही, सुमितनेच मला हरवलं, मी नाही हरवलं सुमितला. मी आणि परत माझे इंडिया टॉप लेवलला 8-10 वर्ष सुमितला कुणी हरवलं नाही. बाबा बाबा, 8-10 वर्ष. बर बर. सुपर हेवीला मला जवळ सुमितने जवळ 4-5 वेळा हरवले. एवढाच. पण त्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळल्यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली का नाही हो वस्ताद? नवीन ऊर्जा काय असतं, कॉम्पिटिशन खेळून माणूस खूप हुशार होतो. हा, खूप होतो. हरू दे जिकू दे, हरू जिकू. पहिल्यांदा मला स्वतः सांगितलं होतं कॉम्पिटिशन ज्यादा खेळायचं, हरू जितू. एक वेळेस असा येतो की माणूस त्या क्षेत्रातला एकदम फिटच होतो. बरोबर. म्हणजे त्याला सर्व नस माहिती होती, सर्व कळतं कसं लढायचं, काय लढायचं. बरोबर. मी हेच सांगितलं ना. आज आपण, तुम्ही मगाशी काय म्हणलं, एक महाराष्ट्र ह्याला मिडेल बसलं, बुलेट भेटली तर हवेत जातो. मग तो पहिलवान काय 5-6 महिने फिरणार, प्रॅक्टिस नाही करणार, ते काय उपयोगीचं आहे? आज बुलेट भेटली, उद्या तुला कोण ना कोण हरवणारच आहे ना. बरोबर की, बरोबर की. आज तू हिरो आहे, उद्या ज्या दिवस दुसऱ्या दिवशी चालू होतो आपण झिरो समजायचं स्वतःला आणि प्रॅक्टिस करायची असती, मगच पुढची बुलेट, मगच आपण टिकणार आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट वस्ताद, एक खंत मला अशी वाटते की पोरं
तुम्ही आता वस्तात आता तुम्ही पहिलवानगी सोडलेली आहे, तुम्ही शिकवाय गेला एखाद्या पोराला शिवी दिलीचा तर लगेच तालीम बदलते, दुसऱ्या तालमीत जाते. ही फॅड जरा पोराच्यात लय चालू आहे. काय ही भानगड काय? कसं बोलले, मी बी स्वतः देतो ना, मी बी स्वतः शिव्या देतो मावतो पवनला. का मी काय चुकीचं शिव्या देऊ ना, आम्हाला आमचा काय हेतू काय वेगळा नसतो सर. आमचा हेतू एकच असतो, तुला तुझ्या आई बापांनी कायला पाठवले, शिकायला पाठवलंय, बरोबर का नाही. पहिलवान व्हायला जर पाठवलं. तुम्ही 8-8 दिवस जर झोपला, 8-8 दिवस आला नाही तालमीत, तर काय तुमचा उपयोग आहे. तुम्ही तालमीत 2 दिवस प्रॅक्टिस करणार, 10 दिवस झोपणार. त्यापेक्षा मी सहज सांगतो ना, आम्ही बी कव शिव्या देणार ना माना पोराला, आम्ही सीधं सांगतो. आता तर मी सगळ्यांना सांगतो की बाबा तुम्ही तालीम सोडून द्या, माझ्या तालमीत राहू नका. तुम्हाला असं वागायचं असेल रोज 100च मारा, पण 2 टाइम या. तुम्हाला कोणचा अवस्थात म्हणत नाही की 1,500 मान 2,000 मार, 100च मावून द्या, 200 मावून द्या, त्याने रोज आलं पाहिजे, आलंच पाहिजे. तुम्हाला काम काय दुसरं, तुमचे आई बापा तिकडे शेतात जाणार, काम करणार, तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर काय उपयोग आहे. मला स्वतः माझे पप्पा म्हणायचे, आधी आपण दुसऱ्याची तर कामाला अशीच पहिलवानगी करायची. मी कधीच चुकीचं म्हणजे कधी कुठे फिरलो नाही, कधी मजा नाही घेतली. आणि आज बी मला तीच डिसिप्लिन लागली ना. मी सकाळी आज बी 4:30-5 ला उठतो, 4-4:30 उठतोच आज बी सकाळी. बरोबर आहे वस्ताद, पण म्हणजे ह्याचा अर्थ गुरुनी जर बोललं तर चिडू नये आणि तालीम सोडून जायला नाही पाहिजे. मला बी पप्पांनी किती मारले तुम्हाला, लय मारले, सगळ्यांना विचार तुम्ही, तात्यांनी तर मारले, लय मारलं मला, पण चांगल्यासाठी मारलं ना. आज आम्हाला ते कळतं ना. मग पप्पा तुमचं महाराज कसे झालं, तुम्ही म्हणलं की लँड क्रुझर मी घेऊन देतो आबीला, म्हणलं काय भानगड ते, काय किस्सा त्यांनी सांगितलं तुम्हाला, शब्द दिलता? हा काय म्हणलं ते? मला घेऊन देत होती, देतो म्हणले आबी तुला लँड क्रुझर. म्हणलं पप्पा मला नाही, नको. का नको तर कशा आहे गोष्टी. पप्पांचे माझं असं असतं की बाबा काय असेल ते स्वतःनी करायचं. पप्पांच्या कष्टाचा घेऊन उपयोग नाही ना, त्याचा काय उपयोग. म्हणून घेतलं नाही घेतली मी. जर म्हणला पाहिजे म्हटलं तर त्या दिवशीच घेऊन आला. मला लँड क्रुझर काय लय मोठी गाडी दिली असती, खरं सांगतो सर. पण ते मला आहे ना, मला जमत नाही. माझ्या बुद्धीला बापाच्या जेव्हा म्हणजे कायला काय माज करायचं, काय कोणत्या गोष्टीचा माज करायचा का. मी म्हणतो माझी पप्पांची एक इच्छा होती, मी महाडगेसी व्हावं काय. मी त्या दिवशी महाडगेशीची गादा घेतली, खोटं बोलत नाही, बुक आलो. मी अलीकडेच त्या फ्लॅटमध्ये राहत होतो, तेव्हाच मी पप्पांच्या हातात गादा दिली. पप्पा ही तुम्हाला गादा पाहिजे होती, ही गादा दादा. अरे बापरे, मग खुश झाला असतील ना. हा, लय खुश. बरोबर असतात. असा हा एक प्रश्न विचारतो की थोडस नुरा कुस्ती हा एक प्रकार लय वाढायला लागलाय साहेब आता. त्या गोष्टी आता मी काय बोलणार, तुम्ही मला सांगा ना. तुमच्या सारख्यांना बी कळायला लागले, अहो सगळ्यांना कळते. मी काय बोलणार. आता आपण खरं बोलायला गेलो, ह्या दुनियात असं आहे ना, असं तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी, ह्या दुनियात आहे ना, जो खरं बोलतो ना तोच वाईट होतो. मला सवय नाहीये, काय मला सवय नाहीये. मी तालमीतल्या पवनला बी सांगतो नुरा कुस्त्या करू नका म्हणून. मला एक सांगा ना सर, कोणच्याही गावची यात्रा असू नये तर काय असू, तुमच्याही गावची यात्रा असू दे, आज माझ्याही गावची यात्रा आहे, माझ्या तर्फे मी 1-1.5 लाखाची कुस्ती लावतो. बरोबर. आज तुम्ही ते पैसे कसे कमवता, काय कमवता, आपण कोणत्या दृष्टिकोनी पैसे देत असतो. एक आपल्याला आवड आहे, बरोबर, त्या क्षेत्राची, त्या क्षेत्राने मला नाव दिलं, एक आवड आहे माझं, ते जाऊ द्या. पण तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही 5,000 देता ना, बरोबर. ते तुम्ही तुमच्या कष्टाने कुठून तरी कमवता आणि तुम्ही बक्षीस ठेवता 5,000. आणि त्या 5,000 जर आपण नुरा कुस्ती करायची आणि ती घेऊन जायचं, ते आम्हाला बी फसवणार आहे उद्या. बरोबर आहे. मी तुम्हाला आज फसवले 5,000ला, उद्या मला कोण ना कोण 5 लाखाला फसवणार आहे. हे लक्षात ठेवा. हे माझ्या पप्पांचा एक कायम शब्द असायचा की आबी ह्या चौकात आपण कोणाला फसवलं ना तर दुसऱ्या चौकात आपल्याला 100% फसवणार आहे कोण ना कोण. त्यामुळे सावध राहायचं. नाही इमानदारीनेच. पप्पा आमची बी सगळ्यांना तोंडा शिव्या बिव्या द्यायचे, सगळ्यांना माहिती, सगळ्यांना. पण खरंच माणूस, खोट्याला खोटं खऱ्याला खरं, त्यांचा स्वभाव असा होता. त्यामुळे माझा बी स्वभाव असा असाच. मी तालमीतल्या पवनला म्हणतो रोज पडा उठा, काय नाही, मी तुम्हाला काय बोलणार नाही, पण असलं काय नको, असलं नका करू. इमानदारीने राहा, इमानदारीने वागा. तुम्ही जर पैसे कमावले आहे नुरा कुस्त्या करून, तुम्हाला उद्या कोण ना कोण फसवणार आहे 100%. गेला असतो ना तो सर्कल अशीच फिरत असते. तुमचे भाव आता माऊली कटके आहेत, बरोबर, त्याला आमदार आहेत, ते इंटरेस्टने खेळलेत, बरोबर. मग त्यांच्याकडून काय तुम्हाला शिकायला भेटलं
की त्यांनी कधी कुस्तीचे काही किस्से सांगितले का त्यांचे ती कोल्हापूरला तालमीत होते असं मला समजलं खरं आहे का ते होते ना कोणत्या तालमीत होते कोल्हापूरला मला वाटतं गंगावीस तालमीत होते ते हां त्यांचे काय शिकायला भेटले पण आमचा भाऊ तुम्हाला सांगतो पहिलं की क्षेत्रातलं मी एवढं नाही काय सांगू शकत की त्याची कुस्ती बी स्पीडची होती कुस्ती मेहनत बी मुचकीच का ना कुस्ती बी लई चांगली होती त्यांच्या वेळची सगळी सांगतात चटक कुस्ती करायची हा 5 ते 10 मिनिटं लढत बी 10 मिनिटं का ना पण स्पीड मध्ये बरोबर हा स्पीड मध्ये का ना हे होतं आणि राजकारणात तर त्यांनी 6व्या ह्याच्यात पराभव पाहिले ग्रामपंचायतला पहिल्या वर्षी आला त्याला पाडलं जिल्हा परिषदला बी पाडलं पण मी असं म्हणतो त्याच्यासारखी चिकाटी जिदारी आणि अपयश पचवण्याची ताकद त्याच्यासारखी मी म्हणत नाही कुणात असं सोपं नाही म्हणजे एवढं म्हणजे पडून तिथं ग्रामपंचायत ऐका की ग्रामपंचायत झाल्यानंतर डायरेक्ट जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला बी पडला जिल्हा परिषदला पडला पद ग्रामपंचायत सदस्य झाला पद जिल्हा परिषद सदस्य झाला आणि आता आमदार डायरेक्ट आमदारकीला पडले काय नाही ना पहिले दोनच नंतर ना मग 3 वर्ष डायरेक्ट निवडून ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि मग अनुभव आला 2 वर्ष अनुभव आला त्याच्यामुळे सुरूच ओके काही गोष्टी प्रत्येकाहून काही ना काही गोष्टी आता समजा तुमच्याकडून बी काही गोष्टी शिकायला भेटतात काही गोष्टी माझ्याकडून तुम्हाला शिकायला भेटतात कोणत्याही माणसाकडून 4 गोष्टी कायम हमखास आपल्याला शिकायला भेटत असतात तुम्हाला आता मी थोडंसं एक प्रश्न असा पण विचारतो जरा तुमचा वेगळा विचारतो आता आम्ही हे काम करतोय जर पैलवानांच्या मुलाखती जाऊन घेतोय म्हाताऱ्या पैलवानांच्या जी म्हातारे असते त्या पैलवानांच्या घेतोय तर ती बघताना तुम्हाला काही ताकद मिळते का तुम्ही आमचं कधी व्हिडिओ बघता का आम्ही घेतलेल्या मुलाखती 100% मी बघितल्या तुमच्या व्हिडिओ बी बघतो सर्वांच्या बघतो त्या माणसानं बघितलं काय तुम्हाला असं वाटतं का ती माणसाकडून त्या माणसांचं कसं असतं त्या माणसांसारखी पहिलं की आम्ही केली का नाही केली त्यांनी पहिलं की जी केली ती चांगलीच केली ना त्या काळाची पहिलं ह्या काळाची पहिलं की खूप बदल त्या काळाची ती सर्वजण म्हणायची आता इस्मानांना मला किस्से होती त्यांच्यात काय यायचे मला म्हणायचे काय झालंय त्यावेळेस म्हणायचे मी एवढ्या बैठक माझो तेवढ्या मारायचो आता ते नाही ना राहिलं आता सगळं गुलशन पण जे त्यांच्या वेळेस खायचं प्यायचं जे होतं शेड्यूल ते आज बी चाललेलं आहे हरियाणामध्ये एक मन असतं बघा देशी डाईट म्हणून देशी डाईटच तुम्हाला सर्व काही करू शकतो पहिलं शेतात बाकी तुम्ही किती पावडर खाल्ली काय नाही देशी डाईटच तुम्ही देशी डाईट खाल्ला ना काय नाही होत बरोबर किती वेळा हारून मी बी हारलोय महाटकीसीला पहिल्या ट्रायला मी पुणे शहरात हारलोय सगळ्या गोष्टी कोण नाही हारलं मी महाटकीसीला पहिल्या वेळेस पुणे शहरात मी हारलो दुसऱ्या वेळेशी महाटकीसीला मी हारलोय हरत कोण नाही बरोबर की हिंदी केसरीला पण पराभव पत्करा पण यशाची पायरी पहिली अपयश असतं आणि मगच यश होणार पहिले यश मिळालं तर डोक्यात जाते मग बरोबर आहे माझा एकच प्रश्न आहे सावांना की सावांनी जेवढे पाहिजे शेतात असं पाहिजे एकदम सरळ वागलं पाहिजे कुस्ती मी नीट केली पाहिजे डिसिप्लिन राहिलं पाहिजे बरोबर आपला फोकस इकडे तिकडे गेला नाही पाहिजे आमच्या कोल्हापूरची काय कोणकोणत्या पैलवानाबरोबर कुस्त्या झाल्या हो म्हणजे त्या काळात आमचा नितीन खुर्द वगैरे हे सिनियर पैलवान का तुमच्याबरोबर झाल्या कुस्त्या त्यांच्या नितीन खुर्द तेव्हा मी बारीक होतो इथं आपल्या तालमी द्यायचे का आता गंगावेश तालमीच्या आपली खूप जवळ असलम काजी असू विश्वासदाचे ना आमचे जुने संबंध घरचे संबंध ते काय आहे की पण कुस्त्या झाल्या का तुमच्या त्यांच्याबरोबर नाही तुम्हाला तेच सांगतो ना कधी कुस्त्या असल्या ना पुण्या बिण्यात कुठं त्यावेळेस आपल्या तालमीत यायचे राहायचे बीचे मग जायचे म्हणजे असं होतं मग तुमच्या कोणाकोणा कुस्त्या आठवणीतल्या कुस्त्या मातीतल्या झालेल्या तुमच्या कोणाकोणावर झाल्या अशा काही आठवणीतल्या काही कुस्त्या आहेत का कोल्हापूरच्या तसं म्हणायला गेलं तर तुमचे आता शुभम शिदनाळे तालमीत तेजीन माही कुस्ती झाली शुभम शिदनाळे परत ते उदयराज पाटील असं उदयराज पाटील त्याच्या संघ माही कुस्ती झाली परत बनकर महेश ओटे बनकर काय तो तानाजी बनकर कोण आहे की विकी बनकर नाही ती मोठी का ती मोठी बरोबर आता माऊली बरोबर झाली माऊली बरोबर एकच झाली महाराज कुस्ती माऊली बरोबर झाली पक्का बरोबर झाली पक्का बनकर प्रकाश बनकर कुस्ती झाल्यात माझ्या आताच्या जवळजवळ सदगीर आसन माऊली आसन सर्वांसंग संघ झाल्यात पृथ्वीराज मोळ आसन तुम्हाला सांगतो हे पृथ्वीराज मोळ आता चालू आहे झाल्या क्या बात आहे बर पृथ्वीराज मोळ बरोबर झाली झाली ओके मग एवढ्या पैलवानावर कुस्त्या झाल्या आता आमच्या पृथ्वीराज पाटलावर झाली का पृथ्वीराज पाटलाची माहिती झाली का तर मी ते बेच मध्ये सोडायलाच लागलो होतो ना तुम्ही सोडायला लागला मग एवढ्या पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळत असताना
तुमच्या आठवणीतली आवडती एखादी कुस्ती कोणती हो? आवडती कुस्ती तुमची की तुम्हाला आजून ती लक्षात येते झोपलं की ही कुस्ती माझ्या आवडती कुस्ती आहे, अशी कुठली कुस्ती झाली तुमची एखादी आवडतीची का? हा, तसं म्हणायला गेलं ना तर एक शिने नॅशनलला सत्येंद्र मुकरे संघ आणि दुसरी गोष्ट म्हणजे किरण भगत संघ, या दोन गोष्टी आहे ना, दोन गोष्टींचे कुस्त्यांचे असे आहे की मी हारलेलो जिंकलेलो आहे ह्याच्यात. म्हणजे हार पण आलेली हा, म्हणजे मी हारत जेव्हा मी माटगिसी 2007 जर माझा तो बांधाच नसता बसला तर मी हारलो होतो ना. भारतात बसला असतो तर हारलोच होतो ना. बर बर बर. पण मी त्याची केलतीच ना की बाबा खाली बसल्या बसल्या आपल्याला बांधाच मारायचा आहे चालू कुस्तीतच. बर. आणि सत्येंद्र मुखर्जीचे माझे स्कोअर 3 त्याचा लीड आणि माझे काहीतरी मला वाटतं त्याचे माझे 6 होते आणि त्याचे 9 होते. तर आता म्हणलं बाबा राहिल्यात तर 40 सेकंद 3 पॉईंट घ्यायच्यात, कसे घ्यायच्यात? तर मग मी एकच केलं, अटॅक मारत गेलो आणि त्याला बी तसंच केलं, खाली घेतलं बांधलाच मारलं. तिथं माझे कव्हर झाले, तिथं मला सिनियरला मेडल आलं. म्हणजे तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो? तुमच्या आतापर्यंतच्या पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये आवडीचा पैलवान कोण? तुम्हाला ते पैलवान तुमच्या आवडीचे, मला हा पैलवान माझ्या आवडीचा पैलवान आहे असं कोण तुमचा आवडीचा पैलवान एखादा? म्हणजे इथला कुठलाही इथला असू दे, इथला सांगा, भारतातला सांगा, महाराष्ट्रात सांगा आणि इंटरनॅशनल सांगा, सगळं सांगा, मला काही अडचण नाही. तसं म्हणायला गेलं ना तर हिंदुस्थानात 1 नंबरला सुमित कुमार का तर डिसिप्लिनने वागणार, एकदम डिसिप्लिन. बरं. आणि कधी चुकीचं काम नाही, काय नाही. परत चंद्रदादा पाटलांना मी लहानपणापासून माझं आयडियल मानायचो. का तर त्यांच्या मी कुस्त्या बघायचो. मी पण बघितले चंद्रदादा पाटलांच्या कुस्त्या. जी त्यांची कुस्ती खेळण्याची स्टाईल असो, फास्ट असो, काय असो, एकदम मी त्यांना बघूनच पाडू काय असं फाडून कुस्ती अटॅकच करून करायचं. हा. परत तुम्हाला सांगतो इंटरनॅशनलला अब्दुल रशीद असून दे. अब्दुल रशीद, त्यांना बघितलं कुस्ती. हा, काय बात आहे. 1 नंबर पहिला. तुम्ही कधी जवळ गेला त्या माणसाच्या? जवळ नाही गेलो मी. मी आता चाललंय, माझं नियोजन आहे तालीम बांधायचं मोठी. त्यांना बोलवणार आहे? 1 नंबर तालीम बांधणार आहे, पण आता लगेच नाही माझ्या डोक्यात. पण बांधायची ही फार मोठी स्वप्न तुमचं असेल तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहे की तुमचं एकदम आधुनिक पद्धतीची तालीम बांधणार आहे, एकदम आधुनिक. म्हणजे महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकला जाण्याची स्वप्न आता हळूहळू सुरू झाले. हा, कमीत कमी 6 मॅट बसन असं ते हॉल करणार आहे माझं. तो विचार चालू आहे. चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळात ती व्हावं हीच आम्ही ईश्वराची प्रार्थना करतो. आज महान पैलवान, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदानात बघितलं, भेट झाली आमची, पण आज त्यांच्या घरी आलो, त्यांची मुलाखत घेतली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्रता काय असते ही पैलवानकी शिकवते. पण असे काही पैलवान जे आहेत ते फार नम्र आहेत. त्या नम्र पैलवानामध्ये या पैलवानाचं नाव येतं. या पैलवानाचं नाव आहे अभिजित कटके, जे हिंदी केसरी राहिलेले आहेत, महाराष्ट्र केसरी आहेत, उपमहाराष्ट्र केसरी आहे, उपहिंदी केसरी, म्हणजे पराजय पचवत सगळे यश आपल्या पदरात घेणारा पैलवान आहे. आणि एकदाच झालेला नाही, हे कंटिन्यू 7-8 वर्ष परफॉर्मन्स ठेवलेला पैलवान आहे. आजच्या पिढीने ह्या पैलवानाला काय शिकायचं? या पैलवानाकडून एकच शिकायचं, तू एकदा महाराष्ट्र चॅम्पियन झाला म्हणजे बॅनर लावलंस आणि थांबलास तर तू संपलास. तू 10 वर्ष खेळला पाहिजेस. असं काहीतरी शिकता येते का बघायचं, हे या पैलवानांच्याकडून शिकायचं. आणि एवढं जर तुम्ही शिकला तर आमचं कार्य थोडं सिद्धीच्या मार्गाला चाललंय असं मला वाटेल. आणि अशा महान पैलवानाची मुलाखत घेताना त्या गदा बघितल्या 1, 2 आणि तिकडे हिंदी केसरीची गदा आहे, ती पण मी धावणार आहे येणाऱ्या काळात. आता धावणार आहे तुम्हाला. ती गदा बघितली तुम्हाला कळलं की ह्या मिळवायला किती घाम गाळावा लागतो. तो घाम गाळून या पैलवानानं हे सगळं साध्य केलेलं आहे. तर अशा महान पैलवानाला ज्याच्या 5 पिढ्या ह्या कुस्ती खेळलेल्या आहेत आणि 5 पिढ्यांचा वारसा चालवत या वाघानं गदा 3 आणून घरात दिलेत. अशा गदा भरपूर आहेत, मिळेल आंतरराष्ट्रीय भरपूर आहेत, नॅशनलची मिळेल भरपूर आहेत. तर अशा महान पैलवानाला मी सादर प्रणाम करतो. आणि अशा ऊर्जावान लोकांच्यामुळंच आमच्या महाराष्ट्राला कुस्तीला परत चालना मिळायला लागली असं मला वाटतंय. आणि येणाऱ्या काळात आपण ऑलिम्पिकला जायचं स्वप्न या मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच पडेल आणि तुम्ही पूर्ण करशील एवढंच मी समजतो. आणि मी थांबतो. असतात. नमस्कार. जय हिंद.